जय श्रीराम। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्यांनी आपल्या बॅगेचे जे मापांचे मी व्हिडिओ टाकले होते त्याला खूप छान प्रेम दिलं, खूप छान तुमचा प्रतिसाद आला, त्याच्यावर भरपूर कमेंटसुद्धा आल्या। तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे। तर थँक्यू म्हणते मी तुम्हाला की तुम्ही माझ्या व्हिडिओजला एवढं प्रेम देताय आणि खूप छान तुमचा प्रतिसादसुद्धा मिळतोय। तर मला हे तर लक्षात आलं तुमच्या कमेंट्सवरून की बॅग स्टिचिंग सगळेच करतात। स्टिचिंग यूट्यूबवरती बघून तुम्ही करून घेता एकदम व्यवस्थित। परंतु त्याचं माप वगैरे कसं घ्यायचं, आपल्याला हवी ती बॅग कशी स्टिच करायची, हे सगळं नॉलेज अजून नाही आहे। तर हे सगळं नॉलेज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच मिळेल। तर आपण जे बॅगचे मापाचे व्हिडिओ टाकले होते त्याला तुमचा छान प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावरती कमेंटसुद्धा खूप आल्यात। तर त्याच्यामध्ये कमेंट आल्यात की ताई, आम्ही बॅग स्टिचिंग करतो, चांगल्या बॅग स्टिचिंग करतो, पण चांगली फिनिशिंग येत नाही आहे आमच्या बॅगेला। म्हणजे ते सेल करता येईल अशा बॅग आमच्या होत नाही आहे। जमतात वगैरे, बॅग वगैरे शिवायला छान जमतात, परंतु त्यांना फिनिशिंग चांगलं येत नाही आहे। तर फिनिशिंग येण्यासाठी काय करावं? तर मैत्रिणींनो, फिनिशिंग येण्यासाठी खूप खूप सोप्या टिप्स आहेत, परंतु त्या तुम्ही कळत-नकळत अशा चुका करतात की त्याच्याने तुमच्या बॅगेला फिनिशिंग येत नाही। तर तुमच्या बॅगेला फिनिशिंग आल्याशिवाय तुम्ही सेल करू शकणार नाही, तुम्ही बिझनेस करू शकणार नाही तुमच्या बॅगेचा। तर बॅगेचा बिझनेस करणं खूप चांगलं आहे, खूप सोपंसुद्धा आहे, परंतु त्याला ग्रो कसं करायचं हे मात्र कठीण आहे। कारण मैत्रिणींनो, आपण बॅग तर स्टिच करतो, परंतु आपल्याकडे कस्टमर येत नाहीत। का? का येत नाहीत? तर कारण सगळे जे असतात ते दुकानात वगैरे जातात घ्यायला। मग आपल्याला मार्केटिंग करावं लागतं आपल्या प्रॉडक्टचं। तर मार्केटिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओजमध्ये, की तुम्ही ऑनलाईन ट्राय करायचं आहे। कारण आत्ताचा जो काळ आहे तो ऑनलाईनचाच आहे। तुम्ही कपड्याचं सुद्धा उदाहरण घ्या। आता कपडे पण जास्त करून दुकानात न घेता लोकं ऑनलाईनच घेतात। काहीही प्रॉडक्ट असो, तुम्ही फेस वॉशपासून, साबणापासून सगळं काही आता ऑनलाईनच घेतात। त्यामुळे ऑनलाईनचं प्रमाण खूप जास्त आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते ऑनलाईन आणायचं आहे। तुम्हाला तुमचा जो बिझनेस आहे तो ऑनलाईन ग्रो करायचा आहे, तरच तुम्ही पुढे जाणार आहात तुमच्या बिझनेसमध्ये। तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला मी सारखी-सारखी सांगत असते। कारण मला मनापासून असं वाटतं, की तुमचा बिझनेस ग्रो व्हावा। कारण प्रत्येक गृहिणी ही आपलं घर चालवण्यासाठी, आपल्या मिस्टरांना थोडाफार हातभार लावण्यासाठी, आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी खूप धडपड करत असते। कारण मी सुद्धा एक गृहिणी आहे, मी या सगळ्या गोष्टी समजू शकते। त्याच्यामुळे माझी ही तळमळ असते, की तुमचा बिझनेस लवकरात लवकर ग्रो व्हावा आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम व्हावी। तर मैत्रिणींनो, हा झाला एक विषय जो आपला नेहमीचाच असतो। तर आज मी तुम्हाला तुमच्या 4 अशा चुका सांगणार आहे, की त्याच्याने तुमच्या बॅगेला फिनिशिंग येत नाही। तुम्ही कळत म्हणजे जाणून-बुजून नाही, पण कळत-नकळत तुमच्या हातून या चुका होत असतात। त्याच्यामुळे तुमच्या बॅगेला फिनिशिंग येत नाही आणि तुम्ही त्या सेल करू शकत नाही। तर चला मग मी तुम्हाला सांगते, पहिली चूक जी करतात तुम्ही बॅगेची स्टिचिंग करताना ती आहे कापड निवड। कापड निवडताना खूप जास्त सांभाळून निवडावा लागतो. का? कारण वरचं जे मेन फॅब्रिक असतं तेच जर लोकांना आवडलं नाही, तर मग तुमच्या बॅग सेलच होणार नाहीत। आणि त्याला मजबूती कशी आणायची ते सुद्धा मी तुम्हाला सारखं-सारखं सांगत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये। हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे घरातल्या कापडांचा यूज करायचा, पण ते कापड निवडायचं कसं? तर हे बघा, हे किती पातळ कापड आहे। हे असं साड्यांचे याच्यावरती डिझाइन तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। परंतु हे असं पातळ कापड तुम्ही बॅगेसाठी निवडू शकत नाही। तुम्हाला निवडावं लागेल, हे बघा, हे असे कापड, हे हे बघा असं कापड। याच्या आतमध्ये बाहेरून काही दिसतंय तुम्हाला? काहीच नाही दिसणार। तर हे सुद्धा साडीचं कापड आहे, हे सुद्धा साडीचंच कापड आहे। तर या दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता, की आपण कोणतं कापड निवडायला पाहिजे। हे कापड तुम्ही अस्तर म्हणून लावू शकता। पातळ कापड आपण अस्तर म्हणून आतमध्ये लावू शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे असं कापड जर तुम्हाला अस्तर म्हणून लावायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पोतडीचा यूज करावा लागेल, कारण त्याला मजबूती आली पाहिजे। आणि असं कापड जर तुम्ही मेन फॅब्रिक म्हणून यूज करत असाल, तर तुम्ही याला फॉर्म सुद्धा वापरला तरी चालतो। परंतु हे कापड जर तुम्ही मेन फॅब्रिक म्हणून यूज करताय, तर तुम्हाला या कापडाची डबल लेयर घ्यावी लागेल, वरून आतमध्ये पोतळी टाकावी लागेल, परत अस्तर लागेल। म्हणजे या कापडाला मेहनत जास्त आहे, या कापडाला मेहनत कमी आहे आणि या कापडाला पोतळीच एक पर्याय आहे। या कापडाला तुम्ही पोतळी, फॉर्म किंवा कॅनव्हास पेपर काहीही यूज करू शकता। तर कापड निवडताना एकदम सांभाळून कापड निवडायचा आहे। असा कापड निवडायचा की जो कस्टमरला आवडेल, म्हणजे आपल्याला बघून जर आवडत असेल तर तो कस्टमरला आवडणारच। तर असं कापड तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याची
पातळ आणि जाड कापड यामध्ये डिफरन्स बघायचा आणि तसाच कापड आपल्याला निवडायचा आहे घरी जर घरातल्या कपड्यांची शिवायची असेल तर. आणि जर तुम्ही बाहेरून आणत असाल तर तुम्ही कॅनव्हासचं कापड, रेक्झिनचं कापड, डेनिमचं कापड हे कापड यूज करू शकता. ते जाड पण असतात, त्यात अस्तरची गरज पडत नाही आणि ते कडक पण असतात, तर त्याच्यामुळे फिनिशिंग पण खूप छान दिसते. परंतु स्टार्टिंगला आपण जास्त खर्च नाही करू शकत, म्हणून घरातल्याच कापडांचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी चूक जी तुम्ही करता ती आहे सुई आणि दोरा. हे बघा, या सुया ज्या आहेत 18 आणि 21 नंबरची आहे आणि हा आपला रेग्युलर दोरा आहे. तर जेव्हा तुम्ही मोठी ट्रॅव्हल बॅग शिवता किंवा खांद्यावरची बॅग शिवता, पर्स शिवता, तर त्या बॅगेला हा साधा दोरा यूज करायचा नाही. याच्याने काय होतं, बॅगेचे बंद तुटतात आणि त्याला एवढी मजबूती नाही येत दोऱ्याला. हे बघा, हा आपला नेहमीचा दोरा असतो ना, म्हणजे लवकर ताणला तरी तुटत नाही, पण हे बघा हा असा तुटतो. त्याच्यामुळे जर आपण 3-4 शिलाई लॉकच्या लावल्या तरी खांद्यावर, त्यांनी जर त्या बॅगमध्ये जास्त सामान ठेवला तर त्या बंदांवरती लोड पडतो आणि ते बंद तुटतात. त्याच्यामुळे तुम्हाला नायलॉनचा दोरा यूज करायचा आहे. तर नायलॉनचा दोरा कोणता, जो आपण मंगळसूत्रासाठी यूज करतो, जो तुटत नाही, तो दोरा तुम्हाला यूज करायचा आहे नायलॉनचा. आणि सुई 16 नंबरची यूज करायची नाही, कारण बॅगेसाठी आपल्याला 3-4 लेयर एकत्र येतात. ते कसे, वरती मेन फॅब्रिक, खाली पोतडी, नाहीतर फॉर्म किंवा कॅनव्हास पेपर, त्याच्या खाली आपलं अस्तर, त्याच्यावरती जर आपण बंद लावायचे झाले तर बंद वरती येतात, खाली एवढं सगळं लेयर येतात. तर त्याच्याने काय होतं, त्या लेयरमध्ये आपली सुई घुसत नाही संपूर्ण लेयरमध्ये आणि त्याच्याने आपली सुई तुटते. त्याच्यामुळे तुम्हाला 18 किंवा 21 नंबरची सुई यूज करायची आहे. जास्तीत जास्त 21 नंबरची सुई यूज करायची आहे, जे सोपं पण पडेल तुम्हाला 18 नंबरपेक्षा. तर ही झाली तुमची दुसरी चूक, जी तुम्ही रेग्युलर सुई यूज करता आणि हा असा दोरा यूज करता, त्याच्याने बॅग मजबूती येत नाही. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे बॉटमचा बेस. बॉटमचा बेस तुम्ही जेव्हा बॅग शिवता, हे बघा, ही अशी बॅग याच्यापेक्षा मोठी सुद्धा शिवत असाल तर हा जो बॉटमचा बेस आपण रेडी करतो, याच्या आतमध्ये हे बघा, हा जो बॉटमचा बेस असतो ना, हे बघा, हा आतमधला, इथे तुम्हाला आतमधून फिनिशिंग पट्टी लावायची आहे. जर तुम्हाला सेल करायची आहे बॅग तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये फिनिशिंग पट्टी लावायची आहे. फिनिशिंग पट्टी नाही लावली तर त्याचे धागे दोरे निघतात आणि ते व्यवस्थित दिसत नाही आणि ते अटकतात सुद्धा. त्याच्यामुळे आतमध्ये फिनिशिंग पट्टी नेहमी लावायची आहे. फिनिशिंग पट्टी म्हणजे काय, तुम्हाला आतमधून पायपिंग करायची आहे. बॉटमच्या बेसला करायची आहे. हे साईडचे जे बाजू असते आपली, त्याला पण आतमधून पट्ट्या लावायच्या आहेत, जेणेकरून आतमध्ये पण काहीही शिलाई दिसणार नाही आणि बाहेरून पण काहीही शिलाई दिसणार नाही. तर अशा बॅग्स जर तुम्ही शिवल्या तर तुमच्या नक्की सेल होतील, कारण त्या एकदम प्रोफेशनल पद्धतीने दिसतात. आणि जे दुकानामध्ये वगैरे आपण बघतो बॅग्स, त्याला सुद्धा आतमध्ये शिलाई दिसत नाही, कारण ते वेगळ्या पद्धतीने शिवतात. ते अस्तर वेगळं काढून शिवतात आणि मेन फॅब्रिक वेगळं काढून शिवतात. त्याच्यामुळे बॅगेला आतमध्ये नेहमी फिनिशिंग पट्टी लावायची आहे, जेणेकरून त्याचं शिलाई दिसणार नाही, त्याचे धागे दोरे निघणार नाही आणि त्याला फिनिशिंग चांगली येईल. तर ही झाली तुमची तिसरी चूक. आणि चौथी आणि मेन चूक जी तुम्ही करतात ती म्हणजे बॅगेला चेन लावताना. हे बघा, ही चेन जे तुम्ही लावतात ना इथे, जेव्हा हे बघा इथून आतमधून शिलाई करता तेव्हा तुमची चेन जी आहे ती वाकडी होते किंवा तिला शिलाई बरोबर बसत नाही, किंवा तुम्ही 5 नंबरची शिलाई यूज करता, असं काहीतरी करता. त्याच्यामुळे तुमची जी चेन आहे ती व्यवस्थित लागत नाही आणि ती तिरपी वगैरे लागते, त्याच्याने बॅगेला फिनिशिंग चांगली दिसत नाही. आणि तुम्ही काय करता, चेन लावताना तिला सुया लावत नाही, तिला पिनअप करत नाही. हे बघा, तुम्ही जर नवीन असाल बॅग शिवण्यामध्ये आणि तुम्हाला फिनिशिंग चांगली हवी असेल तर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा बॅग शिवता तर तिला पिनअप करायचंच आहे. जे कापड असो किंवा तुमची जीप असो, म्हणजे चेन असो, काहीही असो, तिला आधी पिनअप करायची व्यवस्थित सरळ रेषेमध्ये आणि मगच त्याच्यावरती शिलाई लावायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि शिलाई लावताना नेहमी 3 नंबरची किंवा 2 नंबरची शिलाई यूज करायची आहे. कारण बॅगेला आपण जर 5 नंबरची शिलाई लावली तर ती लवकर फाटेल आणि तिला मजबूती येणार नाही. त्याच्यामुळे 3 नंबरची, जास्तीत जास्त 3 नंबरची शिलाई आपल्याला बॅगेला लावायची आहे. आणि तुम्ही हे रनर जर ॲड करता, जी मोठी बॅग असते आपली खांद्यावर घ्यायची, त्याच्यामध्ये एक रनर ॲड न करता 2 रनर ॲड करायचे आहे, एक या बाजूने एक या बाजूने, म्हणजे एक तुटलं तरी दुसरं यूज होतं. तर कस्टमरला या सगळ्या गोष्टी बघूनच आपण बॅग सेल करायची आहे. 2 रनर लावल्याने किंवा आतमध्ये पट्टी लावण्याने, चैनीला व्यवस्थित लावल्याने तुमची सगळी बॅगेची फिनिशिंग खूप छान दिसेल आणि ते सेलसुद्धा होईल.
आणि हे जे आपण बंद लावतो ना, हे बंद नेहमी मोजूनच लावायचे. मोजून कसे, हे बघा, हे असं फोल्ड करून त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे बॅगेचा. नंतर साईडने 1.5 इंच किंवा 2 इंचावरतीच तुमचे बंद आले पाहिजेत. ते जास्त जवळ आले किंवा लांब झाले तर ती तुमची बॅग खांद्यावर राहत नाही, ती सारखी घसरते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. तुम्ही फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ बघून स्टिच करता, परंतु ह्या सगळ्या बॅगेच्या ज्या नॉलेजच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे तुमच्या बॅगेला फिनिशिंग येत नाही आणि तुमच्या बॅगेचं काहीतरी बिघाड होतोच. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित असल्या तरी सुद्धा तुमची बॅग सेल होत नाहीये, तर तुमच्या मार्केटिंगमध्ये काहीतरी चूक आहे. तुम्ही तुमच्या बॅगेची मार्केटिंग चांगली करत नाही आहात. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, ज्याला कोणाला त्यांच्या प्रोडक्टची मार्केटिंग करायची असेल किंवा प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत या, मला तुमचे प्रोडक्ट पाठवा. मी व्हिडिओमार्फत तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करेल. फक्त यूट्यूबवरच नाही तर इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती सगळीकडे मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करणार आहे. आणि त्यातून नक्कीच तुम्हाला ऑर्डर वगैरे मिळतील. ऑर्डर नाही मिळाल्या तर तुमच्यापर्यंत संपर्क तरी लोक करतील, परंतु तुमचा कोणाचाच रिस्पॉन्स येत नाही. फक्त तुम्ही मेसेज करतात की प्रमोशन करायचं आहे आणि पुढे काहीच नाही. तर मग त्याला मी काहीच करू शकत नाही. मग तुम्ही स्वतः काहीतरी प्रयत्न करा आणि तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करा. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील मैत्रिणींनो. मी खूप म्हणजे एकदम जीव तोडून तुमच्यासाठी सांगत असते. तुमच्या फायद्यासाठी तळमळीने या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. यात माझा काही फायदा नाही आहे, तरी पण मी तुम्हाला इतक्या तळमळीने सांगत असते. तर म्हणजे माझा फायदा नाही म्हणजे तुम्ही असं म्हणाल की तुला यूट्यूबमधून तर पैसे मिळतच असतील. तर मैत्रिणींनो, मी फक्त स्टिचिंगचे व्हिडिओ बनवत होते आधी, परंतु मी बऱ्याच कमेंट वाचल्या की कापड कसा निवडायचा किंवा ताई बॅगेची किंमत कशी ठरवायची, अशा बरेच वेगवेगळ्या कमेंट होत्या. मग मला त्यातून समजलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज आहे, या नॉलेजची गरज आहे. तुम्हाला स्टिचिंगची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करता येते, तुम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाही आहे. त्याकरिता मी हे तळमळीने तुमच्यापर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवत आहे. तर मैत्रिणींनो, ही माझी तळमळ आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही पण माझ्यासाठी एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमच्यामुळे सुद्धा तुमची ही मैत्रीण पुढे जाणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, माझा व्हॉट्सअप नंबर. तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या बॅगेला फिनिशिंग नक्की आणू शकता आणि तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.